1. जल अर्पण करण्यासाठी बॉटलमध्ये नेऊ नये. 2. घरातून चप्पल पायात टाकून जाऊ नये. 3. या दिवशी कोणीही पांढरे वस्त्र किंवा दूध दान करू नये. 4. या दिवशी भगवान शंकराला पिवळी मिठाई अर्पण करू नये. 5. सोबत घेतलेली बेलाची पाने वापस आणू नये. सोमवारी साखरेचा वापर करावा. या दिवशी कोणीही पांढरे वस्त्र किंवा दूध दान करू नये. सोमवारी उत्तर, पूर्व किंवा आग्नेय दिशेला प्रवास करणे अशुभ मानले जाते. या दिवशी प्रवास करणे आवश्यक असल्यास विरुद्ध दिशेने काही पावले चालत या दिशांनी प्रवास सुरू करता येतो. सोमवारी पालकांशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद करू नयेत. या दिवशी तुम्ही तुमच्या कुटुंबातील देवतांचे स्मरण अवश्य करा. सोमवारी कुलदेवतांची पूजा न करणे हा त्यांचा अपमान मानला जातो. यामुळे व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. राहू काळात सोमवारी प्रवास करणे टाळा आणि या काळात कोणतेही आध्यात्मिक आणि शुभ कार्य करू नका. शनिदेवाशी संबंधित अन्न आणि वस्त्र सोमवारी धारण करावे. या दिवशी वांगी, मोहरी, काळे तीळ, मसालेदार भाज्या, फणस इत्यादींचे सेवन करू नये. याशिवाय काळे, निळे, तपकिरी आणि जांभळे रंगाचे कपडे घालू नका. या दिवशी भगवान शंकराला पिवळी मिठाई अर्पण करू नये. तसेच काळी फुलेही अर्पण करू नयेत. असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. सोमवारी कोणाशीही वाद घालणे टाळा, अन्यथा तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र दोष असेल आणि चंद्र त्रास देत असेल तर त्याने डोक्यावर दूध किंवा पाण्याने भरलेले भांडे ठेवून झोपावे. सकाळी उठल्यावर हे पाणी पिंपळाच्या झाडाला टाकावे. महादेवाला हे फूल करावी अर्पण करावे. महादेवाला चमेलीचे फूल अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी येते. महादेवाच्या कृपेने भक्ताला वाहन सुख मिळते. पारिजात हरसिंगार फुलांनी पूजा केल्यास जीवनात सुख, संपत्ती व समृद्धीचा वास असतो. सारंगी फूल, वैवाहिक समस्या दूर करण्यासाठी श्रावणामध्ये महादेवाला सारंगी फूल अर्पण करा. असे मानले जाते की यामुळे विवाहातील सर्व अडथळे दूर होतात. विवाह जुळण्यात अपयश येत असल्यास यामुळे विवाहयोग जुळून येतो. धुतऱ्याचे फूल, शिवाचा आवडता रंग पांढरा आहे, त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये पांढरे फूल अर्पण करावे. भोलेनाथांना ही फुले अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. मोगरा फूल, श्रीमंत होण्यासाठी महादेवाला मोगऱ्याचे फूल अर्पण करा. शिवाला शुभ्र मोगरा अर्पण करणे उत्तम, त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते. तसेच भगवंताला बेलापत्र अर्पण करा. कणेर फूल, कणेरचे फूल शिवासह सर्व देवतांना प्रिय आहे. शिवलिंगावर कणेरचे फूल अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात. दारिद्र्य दूर करण्यासाठी महादेवाच्या पिंडावर कमळाचे फूल वाहावे. जुई फूल, जुईच्या फुलांनी पूजा केल्यास व्यवसायात तसेच धान्यात कधीच कमतरता निर्माण होत नाही.